बघतो आहोत निम्मजनगर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं जात आहे। एनडीआरएफच्या टीम पुण्यामध्ये तैनात झालेल्या आहेत। पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार एनडीआरएफच्या टीम आता तैनात करण्यात आलेल्या आहेत। या परिसरातून आपले प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्या सोबत आहे। अभिजित, बघतोय की बोटिंगच्या साह्याने आता निम्मजनगर मधल्या नागरिकांना बाहेर काढलं जात आहे, काय परिस्थिती आहे तिकडे? ते सगळे अधिकारी बाहेर आलेले आहेत आणि आता पुन्हा निम्मज सोसायटीमध्ये दुसरी बोट जी आहे ती एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांच्याकडनं दुसरी बोट आतमध्ये सोडण्यात येते, अनाउन्समेंट करण्यात येते। अजून 20 ते 22 सोसायट्या या सगळ्या परिसरात खरं तर आहेत, जिथं आज सकाळपासून हे सगळे नागरिक अडकलेले आहेत। पाणी कुठेतरी उतरायला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला देखील वेग आलेला पाहायला मिळतोय। अनेक अधिकारी जे आहेत ते आता या सगळ्या नागरिकांना बाहेर घेऊन येत आहेत। स्थानिक लोक सुद्धा आहेत। पहिली बोट जी आहे तर दुसरी बोट जी आहे ती आत आहे। आपण आतमध्ये तर सध्या ही दृश्य आपण बघतोय निम्मजनगर परिसरात 20 ते 22 सोसायट्या आहेत ज्या नागरिकांना आता बाहेर काढलं जातंय। सध्या सिंहगड रोड वरती सुद्धा अशीच काहीशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। त्या ठिकाणी प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी उपस्थित आहेत। प्रदीप, तिकडे काय परिस्थिती आहे? अगदी बरोबर आहे। खरं आपण पाहतोय की सध्या रेस्क्यू करून एक नागरिकांना जे आहे ते सध्या महानगरपालिका आणि पोलीस विभागाकडून बाहेर काढलं जाते। मात्र आपण पाहतोय की पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढायला आता सुरुवात झालेली आहे। काही वेळापूर्वी पावसानं उघडीप जी आहे ती दिलेली होती, मात्र आता पुन्हा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे। त्यामुळे रेस्क्यूमध्ये सुद्धा खरं तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या ठिकाणी अडचणी ज्या आहेत ते येत आहेत। मात्र आपण जर समोर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते सकाळपासूनच या सगळ्या परिसरामध्ये जे आहे ते साचलेलं होतं। मात्र आता सध्या पाणी जे आहे कमी झालेलं आहे, मात्र सध्या पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। आपण जर पुढच्या सखल भागामध्ये जर पाहिलं तर साधारणतः रेस्क्यू कर्मचाऱ्यांच्या कमरे इतकं पाणी जे आहे ते आपल्याला सखल भागामध्ये पाहायला मिळते। त्यामुळे खरं तर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर रेस्क्यू करण्याचं एक मोठं आव्हान असणार आहे। आपण पाहतो दुसऱ्या बाजूला बोटी ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि बोटीच्या माध्यमातूनच इथल्या नागरिकांना बाहेर काढलं जात आहे। मात्र सध्याची पुणे शहरातली परिस्थिती जी आहे ती खरं तर गंभीर होत चाललेली आहे, कारण पाण्याचा निचरा जो आहे तो सध्या या ठिकाणी होताना दिसत नाही। त्यामुळे रेस्क्यू कर्मचाऱ्यांना एक मोठी अडचण जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये सहन करावी लागते, कारण पाणी कमी होत नसल्यामुळे सकल भागांमधलं हे सगळं रेस्क्यू जे आहे ते महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना करावं लागतंय। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे सगळे रेस्क्यूचे कर्मचारी जे आहेत ते या सगळ्या परिसरामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। बोटी आपण पाहतोय जरी तैनात केलेल्या असल्या तरी सुद्धा कर्मचारी जर आपण पुढे पाहिलं तर साधारणतः हे सगळं कमरे इतकं पाणी जे आहे ते आपल्याला संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतंय। दोरखंडाच्या साह्यानं आपण पाहतोय की कर्मचाऱ्यांना या ठिकाणून रेस्क्यू जे आहे ते करावं लागतंय आणि आपण पाहतोय की या सगळ्या परिसरामध्ये ही सगळी परिस्थिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे या सगळ्या परिसरातल्या नागरिकांना आपण पाहतोय की या बोटीच्या साह्यातूनच हे सगळं रेस्क्यू जे आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे आणि आपण पाहतोय की ही बोट जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे। बोटीच्या माध्यमातून या सगळ्या नागरिकांना या ठिकाणून काढलं जाते। मात्र रेस्क्यू करणं खरं तर हे यातल्या कर्मचाऱ्यांना अवघड झालेलं आहे। एक एक करून आता बाहेर काढलं जातं। मात्र बऱ्यापैकी नागरिक जे आहेत ते या खरं तर सोसायटीमधून बाहेर काढलेले आहेत, जे खरं तर सकल भागामध्ये राहतात। मात्र या सगळ्या नागरिकांची आपण पाहतोय की इथली परिस्थिती पाहायला मिळते, कारण या सगळ्या नागरिकांचं जीवनोपयोगी साहित्य जे आहे ते भिजलेलं आहे। मात्र यांची प्रयत्न असणार आहे ते म्हणजे पाण्यातून बाहेर काढणं। त्यामुळे बोटी ज्या आहेत त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या होत्या आणि सध्या आता रेस्क्यू जवळपास पूर्ण झालेला आहे, कारण संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये खालच्या भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांना दोरखंडाच्या साह्याने या ठिकाणी बाहेर काढलेलं आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात आहेत। मात्र सगळ्यांना आवाहन करण्यात येत आहे, जर कदाचित घरामध्ये असाल तर घराच्या बाहेर पडा। त्यांना रेस्क्यू जे आहे त्या बोटीच्या माध्यमातून केलं जात आहे आणि इथूनच सगळे हे नागरिक जे आहेत ते या ठिकाणून बाहेर काढले जातात। मात्र कर्मचाऱ्यांना खरं तर रेस्क्यू करणं अवघड जात आहे। मात्र हे सगळे कर्मचारी आपण पाहतोय की पावसामध्ये आतमध्ये कुणी राहिले का? काका, आतमध्ये कुणी राहिले का? नाही, आतमध्ये कोणी काय सांगितलं तुम्ही? ज्यांना अडकलेले लोक आहेत त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढले। आता कुणी आतमध्ये नाहीये खालच्या भागात? नाही, या भागात तरी नाहीये। खालच्या भागामध्ये 2 बोटी फिरतात, एक पीएमआरडीची आणि एक पीसीएमसीची। म्हणजे आता तुम्ही सगळ्यांना अनाऊन्स करून सांगितलं? हो, सर्वांना अनाउन्स करून सांगितलंय, ज्यांना यायचं असेल त्यांनी या। म्हणजे आता कोणी राहिलेलं नाही, या भागात तरी नाही राहिलेलं। खालच्या भागामध्ये पीएमआरडीची बोट फिरत आहे। तर आपण पाहतोय की ते सांगतायत की सगळ्यांना आवाहन केलेलं होतं, त्यानुसार आम्ही रेस्क्यू जे आहे त्या सगळ्या परिसरामध्ये केलं आणि खालच्या भागामध्ये राहणाऱ्या लोकांना सध्या या ठिकाणाहून बाहेर काढलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की सगळी पाण्याची परिस्थिती जी आहे ती आता हळूहळू
पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झालेली आहे। आपण जर पाहिलं तर इथं सकल भागामध्ये साधारणतः कमर इतकं पाणी आहे। त्यामुळे कल्पना करा की लोकांच्या घरामध्ये पाणी किती असेल। त्यामुळे इथल्या नागरिकांना सकाळपासून बराचसा त्रास जो आहे सहन करावा लागला, कारण खडकवासला धरण क्षेत्राच्या परिसरामध्ये मुळा मोठा नदीच्या पात्रामध्येच खरं तर सिंहगड रोडचा परिसर येतो। त्यामुळे खडकवासला धरणातून सोडलेलं पाणी हे थेट खरं तर आपण पाहतोय की लोकांच्या वस्तीमध्ये शिरलं आणि त्याचा फटका जो आहे तो इथल्या स्थानिकांना सहन करावा लागला। रात्री किती पाणी होतं? रात्री 3 वाजता पाणी सोडण्यात आलेलं, इथं 6:30 पावणे 7 वाजता पाणी आलेलं। बरं, म्हणजे आता सगळं पार्किंग मध्ये पाणी आहे का? सर्व पार्किंग मध्ये पाणी आहे, पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आहे। बरं. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मी कॅमेरामॅनला विनंती करतो की इथलं सोसायटीचं पार्किंग या ठिकाणी दाखवा, म्हणजे आतमध्ये साधारणतः नदी असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। समोरचं परिसर काहीच दिसत नाहीये, गाड्या या संपूर्ण खरं तर पार्किंग मधल्या बुडालेल्या आहेत। मग लोकांच्या सायकली असतील, त्याचबरोबर गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बुडालेल्या आहेत आणि पोलीस कर्मचारी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं खतरजमा जे आहेत ते करतायत की सोसायट्यांमध्ये कोणी राहिलंय का। आपण पाहतोय की सगळे पोलीस कर्मचारी सोसायटीच्या पार्किंग मध्ये जात आहेत। ज्या ठिकाणी सुरक्षा रक्षक खालच्या बाजूला राहत असतील त्यांना सुद्धा आवाहन करण्यात येते की आतल्या बाजूला कोणी आहे का। हे सगळे पोलीस कर्मचारी आपण पाहतोय की या ठिकाणी घोषणा करतायत जीव धोक्यात घालून। पुणे महानगरपालिका असेल त्याचबरोबर पोलीस कर्मचारी काम करताना पाहायला मिळतात, कारण या सगळ्या परिसरामध्ये पाणी इतकं आहे की साधारणतः एक माणूस बुडू शकेल एवढा सगळा खरं तर नदीचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। त्यामुळे या सगळ्या कर्मचाऱ्यांची एक मोठी अडचण होते, मात्र तरी सुद्धा जीव धोक्यात घालून प्रत्येक सोसायटीच्या पार्किंग मध्ये जाऊन ही कर्मचारी जे आहेत घोषणा करतात की आतमध्ये कोणी राहिलंय का। वरच्या मजल्यावरती जाऊन खातरजमा केली जाते आणि त्यानंतर आपण पाहतो की सगळे कर्मचारी पाण्याच्या बाहेर येतात। मात्र या सगळ्या परिसरामध्ये आपण समोरच्या बाजूला पाहतोय की हळूहळू पाणी जे आहे ते आता खरं तर कमी व्हायला जरी सुरुवात झालेली असली तरी सुद्धा मात्र पाण्याचा जोर इतका होता की या सगळ्या सकल भागामध्ये हे सगळं पाणी जे आहे ते साचलेलं होतं आणि आता सगळ्या रेस्क्यू कर्मचाऱ्यांकडून खालच्या भागामध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। जवान जवान आपण या ठिकाणी पाहतोय की आपण त्यांना या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न करतोय की सध्या या परिसरामध्ये नक्की काय परिस्थिती आहे आणि या सगळ्या परिस्थिती म्हणून काढलं जातंय। आतमध्ये कोणी राहिलंय का? नाही, लोक खाली येत नाहीये। किती त्यांना सकाळी 3:30 वाजल्यापासून हे काम चालू आहे। फायर ब्रिगेड असू द्या, पुणे महानगर कर्मचारी, स्थानिक नगरसेवक, हे सगळ्यांनी त्यांना हे केलंय, विनंती केले, पण लोक खाली यायला तयार नाहीत। आपण थोडं पुढे जाणार आहोत, आपण त्यांना विचारणार आहोत की लोक जे आहेत ते खाली यायला तयार नाहीयेत। त्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की हे सगळं पाणी जे आहे हे सगळं पाणी जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये आपण पाहतोय की आपल्याला पाहायला मिळतंय। पुढे सगळे रेस्क्यू कर्मचारी त्याचबरोबर जवान जे आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी सुद्धा प्रयत्न जे आहेत ते करण्यात येत आहेत आणि त्यानंतर या सगळ्या नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की खाली या, मात्र वरच्या मजल्यावरती जे लोक आहेत त्यांना खरं तर या ठिकाणून रेस्क्यू जे आहे ते करण्यात येते। मात्र या सगळ्या परिसरामध्ये खालच्या भागामध्ये असणारे नागरिक जे आहेत ते त्यांना रेस्क्यू करून बाहेर काढलेला आहे। मात्र आपण समोरची परिस्थिती पाहतोय की पुढे जाणारा रस्ता काही दिसत नाही, म्हणजे नदीचं स्वरूप जे आहे त्या सगळ्या परिसरामध्ये आहे। मात्र तरी सुद्धा महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर रेस्क्यूची टीम आहे जीव धोक्यात घालून आपण पाहतो की इथल्या नागरिकांसाठी रेस्क्यू करताना पाहायला मिळते। जर कदाचित पावसाचा जोर असाच कायम राहिला, खडकवासला धरणामधून पाण्याचा क्युसेक जर वाढवला गेला तर सुद्धा आणखी पाणी जे आहे या सगळ्या परिसरामध्ये वाढू शकतं। त्यामुळे इथल्या नागरिकांची एक बरीचशी अडचण जी आहे ती झालेली आहे। मात्र बोटीच्या साह्यानं खालच्या भागामध्ये पार्किंग परिसर निम्मजनगर या भागातली परिस्थिती भीषण आहे।